भाषेत सांगायचं झालं मराठीमध्ये तर लाखात एक 22कर. सचिन तेंदुलकर, अजित वाडेकर, अजित अग्रकर, संजय मांजरेकर, इन करों ने बहुत कुछ किया भारतीय क्रिकेट के लिए और अंपायरिंग की दुनिया में पोलादपुर क्रिकेट के लिए बहुत कुछ कर रहे हैं 22कर. नदीम और नॉन स्ट्राइकर एंड पर फैजल नंबर 33 की जर्सी पहने हुए नदीम और नंबर 5 की जर्सी पहने हुए फैजल फैसल. देखिए मैं हमेशा कहता हूं ईश्वर के हाथों में अगर आप अपनी तकदीर लिखने का मौका दोगे तो ईश्वर उससे चाहे वैसी लिख सकता है, लेकिन अगर आप में हौसला हो, हिम्मत हो लड़ने की, तो ईश्वर जैसे चाहे आपकी तकदीर लिखने के बजाय आप जैसा चाहे वैसे आपकी तकदीर लिख सकता है. यह आपके हाथों में है, यह आपके कर्म के आधार पर है कि क्या सोचते हैं आप. पॉजिटिव थिंकिंग. 4 ओवर में कितने रन सोचते हैं. पिछले साल की विजेता टीम श्रद्धांजलि ट्रॉफी 2022 की नदीम और फैसल. तो गेंदबाज राहुल, करंज कोल के गेंदबाज राहुल और मुकाबला करेंगे पिछले साल के चैंपियन टीम के बल्लेबाज नदीम. प्रथम देखिए सब्स्टिट्यूट. हाँ, नीलेश पवार सर के बिग फैन. गेंदबाजी की भागदौड़ पे तैयार राहुल कांबळे. राइट आर्म ओवर द विकेट. क्या ये होंगे इस मैच में रफ्तार का राजा. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. ये देखिए 1 रन तो जरूर मिलेगा. क्या मिलेगा? दूसरा. और ये दूसरा रन मिलता हुआ बल्लेबाज नदीम को. खाता खुलता हुआ पिछले साल की विजेता टीम किंजरोली का. के फॉर किंजरोली, के फॉर करंज कोल, लेकिन के फॉर किंग. कौन सी टीम बनेगी इस मुकाबले का राजा? किसे मिलेगी बादशाहत जीत के साथ इस मुकाबले की. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. गेंद हवा में कैच होने की संभावना. नदीम के बारी गेंद. पहली सफलता मिलती हुई गेंदबाज राहुल कांबळे को. और उसके बाद गेंदबाज ने कहा भले आप चैंपियन हो लेकिन मैं भी हूं पुष्पा. झुकेगा नहीं साला. दूसरी गेंद के ऊपर विकेट निकाला. दूसरी गेंद के ऊपर विकेट निकाला है. मजा आ रहा है इस मैच में क्योंकि एनर्जी उतनी ज्यादा जाया नहीं गई हमारी. इस वजह से इस मैच में हमारी एनर्जी बढ़ रही है. 2-3 घंटों का गैप मिला, आराम मिला. उस वजह से देखिए हमारे बाविस्कर सर के चेहरे पर भी एक हल्की सी मुस्कान. कई टूर्नामेंट शुरू है, कई अंपायर्स बिजी रहते हैं, कई कमेंटेटर्स बिजी रहते हैं. हमारा भी शेड्यूल बिजी था, लेकिन इस पोलादपुर क्रिकेट के लिए और क्रिकेटर्स के लिए जिन्होंने बहुत कुछ किया, संदीप कदम सर, उनकी वजह से हमें यहाँ पे आना पड़ा. लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज ने आते ये दिखाया जो चालाक लोमड़ी की तरह गेंदबाजी हो रही थी गेंदबाज राहुल कांबळे की. इस चौवे को दाग के इस गेंदबाज को बताया लोमड़ी चाहे कितने भी चालाक क्यों ना हो, जंगल का राजा आखिरकार होता है शेर. और उस शेर की तरह दहाड़ और ये गेंद गई बाउंड्री पार. 4.
सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में, लेकिन लगातार दूसरा स्कोरिंग शॉट, नंबर आया 6, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी डीजे। के 80 के दशक में आपने अगर रेडियो पर इस स्ट्रोक की कमेंट्री सुनी होती तो कैसे होता। स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी, गेंद को मिडल किया, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। यह होता 1980 के दशक में। और ये लगातार तो नहीं, 6 या डिक्लेरेशन 1D। देखिए बॉलर के पास मैं तो कहूंगा ढेर सारा बेनिफिट है यहां पे। फाइन लेग और थर्ड मैन डिक्लेरेशन क्षेत्र में या तो आपको एकदम आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन करनी है, या सीधा बॉडी लैंग्वेज जहां पर फाइन लेग पर खेलने के लिए मजबूर करो बल्लेबाजों को, फायदा मिलेगा आपको। हाँ देखिए हरिभक्त पारायण कुमठेकर महाराज, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। श्रद्धांजलि ट्रॉफी 2022 कोकण रत्न कुमठेकर महाराज, उन्होंने कहा कि इसी तरह श्रद्धांजलि ट्रॉफी होनी चाहिए 2022। जिस गांव के गांव वाले अपने अभिमान से कहते हैं मेरी सड़ौली मेरा अभिमान। और कुमठेकर महाराज, इनकी तरफ से इस प्रतियोगिता के लिए गणेश भाविस्कर सर को भी शुभकामनाएं आ चुकी है, क्योंकि उन्हीं के पंथ के वारकरी संप्रदाय के। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, पहले स्लिप में इतना अच्छा खेल रहे थे। ये 440 नहीं मैं कहूंगा 880 वोल्ट का झटका मिला है टीम किंजड़ोली को। सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर। संदीप कदम सर के बारे में क्या कहना। लोग अपने बिजनेस का नाम भी अपने बेटे या अपने पिताजी या अपने माँ या अपनी बीवी के नाम से रखते हैं, या फिर अपने बेटी के नाम से, लेकिन उनके नाम के चल के कई लोगों ने चाइनीज सेंटर खोले हैं। एसके कंस्ट्रक्शन भी है, कंस्ट्रक्शन की दुनिया में भी उनके नाम का डंका बज रहा है। कल्पेश मोहिते की एसके कंस्ट्रक्शन, एसके फास्ट फूड चाइनीज कॉर्नर, प्रणव पालकर और एसके का जो क्रिकेट का ब्रांड है, यानी कि क्रिकेट की चाहत में संदीप कदम ने कई लोगों को नौकरियां दी है ताकि इस क्रिकेट की वजह से उनकी रोजी रोटी ना छीन जाए। तो कई लोगों को रोजी रोटी दी है और उसी क्रिकेट का ब्रांड एसके ब्रांड भी इस पोलादपुर में तैयार है। ओमकार घाटगे और संदेश करनाड़े। तो ये देखिए ये होना चाहिए, और इसीलिए मैं कहता हूं आपका काम ही आपकी पहचान होनी चाहिए। सुबह में मैंने कहा था, फिर एक बार कह रहा हूं कि 100 साल नाम रहने के लिए 100 साल की जिंदगानी जरूरी नहीं होती दोस्तों। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। जीता जागता उदाहरण राजा छत्रपति शिवाजी महाराज। 400 सालों बाद भी हम उनका अदब से नाम लेते, जो स्वराज्य उन्होंने निर्माण किया। महज उम्र जिए 50 साल। मैच देखिए, स्पीड अप भाविस्कर, स्पीड अप, वरना पेनल्टी दीजिए, इनको समय दीजिए। 16 मिनट या 20 मिनट के अंदर 4 ओवर खत्म होने चाहिए। देखिए अभी जो सुधागढ़ प्रीमियर लीग शुरू है वहां पे हमने समय दिया था 4 ओवर में 16 मिनट, 4 ओवर के लिए। अभी शुरू भी है, आप देख सकते हैं लाइव 24 लाइव इवेंट के माध्यम से। ये अच्छी गेंद डाली गई थी, गेंदबाज विशाल द्वारा। पहले ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर रन बने थे। 13 अब रन बन चुका है 14।
4 ओवर का ये मैच पिछले साल की विजेता पहले बल्लेबाजी कर रही है किंजरोली श्रद्धांजलि ट्रॉफी 2022। मेरी सड़वली मेरा अभिमान। देखिए मैच कैसा होना चाहिए नीलेश पवार, कांटे की टक्कर वाला मैच कैसे होना चाहिए, दिल की धड़कनें तेज कर देने वाला मैच कैसे होना चाहिए, सांसों को रोक देने वाला मैच कैसे होना चाहिए, इस गेंद के बाद मैं बताऊंगा। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और यह बहुत ही बढ़िया कैच लपका गेंदबाज विशाल ने डीजे। आतिफ देखिए मैच कैसे होना चाहिए, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या होगा, ये दिमाग को चकरा देने वाली जब बात होती है तो मैच देखने में मजा आता है। गेंदबाज विशाल सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन, और इस एक रन के साथ थोड़े से संकट में जरूर है किंजरोली, क्योंकि ये जो ओवर है अच्छा जा रहा है, 3 विकेटें जा चुकी है। इसके बाद के मैच का कॉल स्कोरर हमें बताएंगे। स्लोअर वन की थी, देखिए इस ग्राउंड की यही तो मजा है, थोड़ा बहुत गेंद इधर उधर हिलती डुलती है, जहाँ पे एक के जगह 2 भी मिल सकते हैं, जहाँ पर 2 मिलने की उम्मीद है वहाँ पे 1 भी मिल सकता है, और चाहे तो रनआउट भी हो सकते हैं। और ये 1 रन मिला बाई के तौर पर, भाविस्कर सर का इशारा कोकण रत्न कुमटेकर महाराज जिनकी तरफ से श्रद्धांजलि ट्रॉफी 2022 और उन्हीं के वारकरी संप्रदाय के गणेश भाविस्कर, इनके शुभकामनाएं आ चुकी है जो अंपायर की भूमिका में है। ये लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के तहत टीम का टोटल 18 रन। 4 ओवर का ये मैच 18 रन स्कोर कार्ड के ऊपर पिछले साल की विजेता रनों के लिए संघर्ष कर रही है, लेकिन ये बहुत ही बढ़िया हेलीकॉप्टर, लेकिन सीधा फील्डर के हाथों में, और पेड़ ने बचाया, और नंबर मिलेंगे 4। देखिए साहस इंसान का साथ तो परवरदिगार भी देता है, बल्लेबाज ने हिम्मत से मारा, ऐसा लगा कि आउट होने वाले हैं, परवरदिगार पेड़ बनकर सामने खड़ा हुआ और मिला जीवनदान, मिले 4, क्योंकि हम कहते हैं ना हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। टीम का टोटल 22, श्रद्धांजलि ट्रॉफी 2022, और टोटल भी है 22। तो नए गेंदबाज अनिकेत, पहले मैच में हमने देखा था जो मैच जीता था पोलादपुर ने, गेंदबाजी में अनिकेत नाम के गेंदबाज 4 विकेटें निकाली थी उन्होंने, और 2 रन दिए थे, गेम चेंजर बने थे, गेम चेंजर अनिकेत अनिकेत पवार। और जब भी ये पवार नाम आता है ना तो इसके पावर से कई लोग डरते हैं। महाराष्ट्र ने पूरा पवार का पावर देखा है, टीम का टोटल 23 रन, और पोलादपुर क्रिकेट ने भी देखा अनिकेत पवार का पावर, गेम चेंजर।
हाँ, एक तो है, लेकिन कमेंट्री की दुनिया का पावर नीलेश पवार भी देखा, लेकिन यहाँ पर नंबर 4 की जर्सी पहने हुए आतिफ ने लगाया बेहतरीन शेप मिड विकेट बाउंड्री के बाहर। पिछले ओवर्स में पेड़ ने बल्लेबाज को बचाया था, इस बार पेड़ ने गेंदबाज को बचाया 1 रन के लिए। 3 की जगह 4 मिल सकते थे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, आउट होने का खतरा और इसी के साथ ही आउट। अंपायर को भी देखना होगा स्ट्राइक रोटेशन हुआ है कि नहीं। पता था और इसीलिए मैंने अंपायर से पूछा। अंपायर की निगाहें भी देखना जरूरी है, ठीक ठाक है कि नहीं, क्योंकि गॉगल जो उन्होंने लगाए हैं फॉरेन रिटर्न। टोटल 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। लेकिन मैं आपको जरूर बताना चाहूंगा, एकमात्र नाश्ते का यहाँ पर स्टॉल लगा हुआ है, कल्याणी वड़ा पाव, उसे आप जरूर भेंट दें। देखिए, गर्मी से ठंडक अगर आप पाना चाहते हो तो छाछ भी यहाँ पे आ चुकी है। और ये बहुत ही बढ़िया शॉट खेला है। क्या ये गेंद होगी लॉन्ग ऑफ के बाहर, लेकिन वैसा हुआ नहीं है। आसान सा कैच, आउट होने वाले बल्लेबाज सलमान ना 10 का दम दिखा सके, ना वांटेड के भाईजान बन सके। 3रा ओवर कर रहे गेंदबाज अनिकेत। टोटल 32। ये रन अच्छे हैं, 10 रन प्रति ओवर इस ग्राउंड के ऊपर अच्छे हैं। लेकिन ये क्या हो रहा है, बहुत ही बढ़िया शॉर्ट ऑफ बुल के जरिए जो सक्सेसफुल हुआ है डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। दे धनाधन आर पार स्टेडियम पार वाला छक्का दागा बल्लेबाज आतिफ ने। अड़तीस धावा, 38 रन, विकेट आ चुकी है 5। लेकिन तारीफ काबिल बल्लेबाजी हो रही है। देखिए 12 रन अगर आते हैं ना इस ओवर में तो बहुत बड़ा टारगेट होगा। इस ग्राउंड की भौगोलिक स्थिति को देखते हुए, कभी कभार ग्राउंड की स्थिति को देखते हुए भी रनों को बचाया जा सकता है, हमारे डीजे आकाश भी कह रहे हैं। डीजे आकाश फुलादपुर में जीके साउंड का नाम काफी मशहूर है। जब जब भी बड़ी टूर्नामेंट ऑर्गेनाइज की जाती है तब तब जीके साउंड को ही मौका ज़्यादातर दिया जाता है, ताकि क्वालिटी और क्वांटिटी इनके पास बहुत है। देखिए हमारे भतीजे राकेश और स्कोरर में कुछ हंसी मजाक हो रहा है, क्योंकि वो जानते हैं क्रिकेट टेंशनल ड्रामा रहता है, थोड़ा हल्का फुल्का होने की ज़रूरत है हर किसी को।
देखिए इस गेंद से मुझे काफ़ी डर लगता है क्योंकि एक सीधा आंख में आके लगी थी संदेश पाटिल के 24 लाइव इवेंट्स के फाउंडर के। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, हवा में है, फिर से एक बार पेड़ बना तारणहार पिछले साल की विजेता टीम का। 2 रन मिले, क्या मिलेगा तीसरा, और ये आउट। श्रद्धांजलि चषक 2022, श्रद्धांजलि ट्रॉफी 2022, वेरी सड़ौली मेरा अभिमान, शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब ऑर्गेनाइज, पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट टेनिस एसोसिएशन अंतर्गत। ये देखिए वनडी, ये जितनी ज़्यादा गेंदें इस थर्ड मैन और फाइनल क्षेत्र में आएंगी ना, हमें आसानी होगी कमेंट्री करने में। हमें क्या कहना है सिर्फ नीलेश पवार सर, वनडी टोटल 41। देखिए माइक से आवाज जा रही है, चेयर अप करना हो तो आपके खेमे में जाके चेयर अप कीजिए। ऐसा नहीं है, मैं ये नहीं कहूंगा कि आप अपने खिलाड़ी को चेयर अप नहीं कर सकते, आपका ये हक बनता है, लेकिन स्टेज और कमेंट्री बॉक्स के कुछ डिसिप्लिन होते हैं। ये वाइट बॉल का इशारा हुआ और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 42। देखिए बल्लेबाज की ये ख्वाहिश थी कि 42 रन हो, गेंदें वही शेष हो, गेंदबाज ने उस ख्वाहिश को पूरा किया वाइट डाल के। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला, लेकिन ये विकेट मिलता हुआ, हाँ 1 रन, बेल से नहीं गिरी नीचे, बिल्कुल सही फैसला अंपायर का। ये रन मिलेगा रन, क्योंकि बेल सभी पे गिरना जरूरी है। क्या नजरें है भाविस्कर की, मुझे लगा कि दुबई का गॉगल पहन के आए तो थोड़ा बहुत दिक्कत होगी नीलेश, लेकिन ऐसा होता हुआ नजर नहीं आया, बल्कि निगाहें पहनी हुई है और ज्यादा। और ये गेंद हवा में, और ये देखिए रनआउट का मौका छोड़ा गेंदबाज ने, शॉर्ट ऑफ लेन गेंद डाली और ये नंबर 6 आया। टीम का टोटल 50, बहुत ज्यादा हो चुके हैं मेरे हिसाब से। पुष्पा नाम सुन के फ्लावर ये बात अच्छी लगी, जब गाड़ी से उतारा जाता है पुष्पा को तो उन्हें उस फिल्म में दिखाया गया। अब मैं अगर यहाँ पर गाड़ी में आया हूँ तो गाड़ी में ही चला जाऊंगा। अगर हम ऐसा सोचेंगे ना तो रास्ते पे ही हमें रहना पड़ेगा। वो कोई फिल्म थी, ये हमारी रियलिटी है। और ये वाइट बॉल, और इस वाइट बॉल के तहत एक और नंबर आता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 51। देखिए ऐसी परिस्थितियों का अगर गेंदबाज फायदा नहीं उठा रहे इतनी बड़ी प्रतियोगिता में, मैं तो कहूंगा ये आउटफील्ड जो है गेंदबाजों के लिए है, सही इस्तेमाल किया जाए तो। और ये फुल टॉस कर रहा है, स्क्वायर लेग अंपायर का नो बॉल का इशारा। एक और एक मैदान पे दो, 2 और 1 3, अगली गेंद होगी फिट, टोटल बना 54। रिव्यू बीमर, बीमर के लिए है ना ये। अंपायर कॉल क्या है? नो बॉल। अंपायर कॉल मैंने पूछा भाई, फैसला पूछा क्या है। थर्ड अंपायर देख रहे हैं, जरा थोड़ा ध्यान दीजिए। प्रपण बगुया माझी सड़वली माझा अभिमान, श्रद्धांजली चषक 2022, वर्ष दुसरं। खऱ्या अर्थानं मैदानाच्या चारही बाजूला आपण बघतोय श्रद्धांजली चषक 2022 चे फ्लेक्स,
त्यानंतर ज्यांनी आम्हाला मदत केली आहे तर नो बॉल आहे. पण जो पुढचा चेंडू असेल फ्री हिट. निलेश पवार आमचे नेहमी म्हणतात उघडा डोळे बघा नीट, पुढे आहे फ्री हिट. आणि मी नेहमी म्हणतो अगली गेंद है फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो. देखिए लेकिन जैसा चाहे वैसा मारो मैंने जरूर कहा, लेकिन इतना भी गेंद को मत मारो सीधा कि हमारे अंपायर जख्मी हो. और इस गेंद को निकाला डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर गेंद जा रही है 4 रनों के लिए. और इन 4 रनों के साथ जो फ्री हिट थी टोटल बना. ये चौथे गेंदबाज जो है ना, चौथे गेंदबाज इन्होंने नैया को डुबोया है. गेंदबाजी करने वाली टीम करंज खोल की, यकीनी तौर पर करंज खोल की नैया को डुबाने वाली ये गेंदबाजी हो रही है. ये शॉट तो अच्छा है लेकिन ये देखिए एक और 4 यहाँ पे आते हुए और इस 4 के साथ टोटल बढ़ता हुआ 62 जीत के लिए 63 रनों की जरूरत. लेकिन अगले सत्र में क्या होगा इसका माइक्रोफोन पर आपको आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी नीलेश पवार सर. आगे का आंखों दिखाल सुनाएंगे मेरे नीलेश पवार सर. लेकिन उससे पहले जाएंगे हम टॉस बॉक्स में. हाँ सर जी. धन्यवाद सर. या ठिकाणी श्रद्धांजली चषक 2022 या क्षेत्रातील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा हे दुसरं सत्र म्हणावं लागेल. आणि या दुसऱ्या सत्रातला होणारा दुसरा सामना दाभोळ 11 वर्सेस शिरभैरवनाथ क्रिकेट संघ सडवली. दाभोळ 11 आणि शिरभैरवनाथ क्रिकेट क्लब दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस बॉक्समध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या ठिकाणी श्रद्धांजली चषक 2022 या स्पर्धेचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील हा दुसरा सामना. त्यासाठी मी टॉस बॉक्ससाठी विनंती करेल भैरवनाथ सडवली आणि दाभोळ बादशाह दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर आहेत. प्रशांत उर्फ बाळा आणि आसिफ. मनोज जाधव या ठिकाणी हजर आहेत. मनोज जाधव स्वतः मुंबई मंडळाचे सहसेक्रेटरी आणि संघटनचे खजिनदार या ठिकाणी आपल्याला टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी उपलब्ध. दाभोळ बादशाह संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करत आहेत. हेड या ठिकाणी विजयी होतो आहे नाणेफेक. 1 मिनिट. दाभोळ बादशाह हा संघ या ठिकाणी विजयी होतो आहे, नाणेफेक विजयी होतो आहे. मी कर्णधार दाभोळ बादशाह संघाचे कर्णधार जे आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया आपला निर्णय या ठिकाणी जाहीर करायचा आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. मी तुम्हाला विनंती करेल की आपली जी या भैरवनाथ सडवली वर्सेस जी व्यवरचना असणार त्याच्याबद्दल थोडंसं 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. आम्हाला
फर्स्ट टाईम पहिले चान्स दिले ह्या गावातला सरोलीत ना, त्यांचा मी धन्यवाद मानतो. आणि संदीप कदम सर यांनी आम्हाला कॉर्डिनेशन करून कॉन्टॅक्ट करून, सूरज असतील, कल्पेश असतील, यांना आम्हाला डेली आमचे कॉन्टॅक्ट्स असतात. मी इतक्या लांबवरून आम्हाला बोलवून घेतले, ते पहिले आम्ही त्यांचा थँक्यू बोलीन त्यांना की त्यांनी मला आम्हाला बोलवले. आणि एकदा एक चांगला ग्राउंड सजवण्याचं काम केले त्यांनी सरोलीवाल्यांनी, का की मला तर वाटतं पूर्ण शेत आहेत, बांधा आहेत, पण त्यांनी मस्तपैकी रोलिंग वगैरे, पिचिंग वगैरे आणि विकेट वगैरे मला असं वाटतं चांगलीच बनवलेली आहे. आणि चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. इतकी म्हणजे खराब शेता वगैरे असतानाही चांगलं आयोजन करायचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगतो की ही येणाऱ्या काळात अजून हे सक्सेस होतील. धन्यवाद, थँक्यू. यानंतर भैरवनाथचे कॅप्टन बाळा उर्फ प्रशांत जाधव यांना मी विनंती करेल की आपण प्रथम फलंदाजी करणार आहात, तर त्या आपलं काय व्यूहरचना असणार याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे. प्रथमतः आम्ही जिंकण्यासाठी जेवढे जास्त धावा करता येतील तेवढे आम्ही बनवू. कारण विकेट अजूनपर्यंत सकाळ जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये असं कुठला सामना झाला नाही की वन साईड झाला आहे, पण सगळे सामने चांगलेच झालेत. त्यामुळे सांगू शकत नाही कोण जिंकेल हारेल, पण आम्ही टार्गेट असं चांगलं ठेवू की आम्हाला नंतर बॉलिंगसाठी ते इझी जाईल. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक फॉर ऑल बोथ टीम्स. त्यानंतर मी पुढे जाईल आपल्या समालोचकांकडे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद प्रवीण दुगाडे सर. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ सडवली यांचं देखील हार्दिक स्वागत. यूट्यूबला जे प्रेक्षक आमचे जुडले आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. माझी सडवली माझा अभिमान असणारी स्पर्धा श्रद्धांजली चषक 2022 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथं मात्र तिसरी मॅच आजच्या दिवसातील रंगते. एका साईडला करंजकोल तर एका साईडला किंजळोली संघ मागील याच स्पर्धेतील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग त्यांनी केली आहे. 63 धावांचं भलं मोठंसं आव्हान 4 षटकामध्ये उभं केलं आहे करंजकोल संघासमोर. तर बॅटिंगसाठी दाखल झाला आहे राहुल कांबळे आणि एका साईडला विशाल. दोन सलामीची जोडी 63 धावांचं भलं मोठंसं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत. तर एक धाव तर धावफलकावरती लगावली आहे. संघाचं खातं खोललं आहे. पाहूया विशाल आता स्ट्राईक एंडवरती. हा कुटप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. थोडंसं नैसर्गिक अडथळा नक्कीच झाला आहे. 38 सर्कलमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव मिळते. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल 2 या आकड्यावरती. सलमान गोलंदाजीसाठी. मागील स्पर्धेमध्ये फैजल यांनी नक्की समोर जे बॅनर लागलं तिथं मात्र बेधडक असा षटकार खेळला होता आणि बॅनर नक्कीच फाडला गेला होता असं आम्हाला आल्याला मात्र नक्कीच समजलं. परंतु तेच यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत आहेत. विजेतेपद पटकावल्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मान त्यांना मिळाला, संधी मिळाली आहे. ब्लॉक होल होता, हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न फसलाय आणि तिथं मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 38 सर्कलमध्ये घेतली जाते कॅच. मोठा धक्का बसतोय करंजकोल संघाला. राहुल कांबळेच्या रूपामध्ये पहिला धक्का. खेळाडू बाद. कांबळे सारखा खेळाडू माघारी परतलाय आणि मोठा धक्का बसताय तो करंजकोल संघाला. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत. 4 बॉल आतापर्यंत टाकले. धावफलकावरती केवळ 2 धावा, 1 विकेट घेतली. याचमुळे की काय हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. परंतु विशाल याच्या बॅटमधून उतुंग असा फटका येतोय. 6 धावा षटकार. आपल्याला आज एकमेकांसमोर खेळताना पाहिला. बऱ्याच स्पर्धेमध्ये असतील की एकमेकांसमोर खेळायचं असतं आणि एकमेकांना माहीत असतं की अशा प्रकारचे चेंडू टाकले पाहिजेत. त्याच प्रकारचे मात्र टाकले गेले आणि राहुल कांबळेचा अडचण देखील दूर केला. परंतु विशाल आता मात्र धावा घेण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील होत आहे. हा चेंडू सीमा पार येतोय. हा श्रद्धांजली चषकामधील चौकार.
चला घाई करायची कृपया विनंती असेल. अजून बऱ्याच मॅच खेळवायच्या, आपल्याला खूप विलंब झाला, काही आपण मॅच थांबवल्या गेल्या आणि आता तिसरी मॅच खेळवते. आता वाजलेत बरोबर 4. गणेश सर, प्रदीप सर, 4 वाजलेत. आता अजून 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत, हे देखील आपण कृपया लक्ष असू द्या. कर्णधारांना विनंती देखील आहे, आपण वेळेचं बंधन पाळा. 15 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं झाली पाहिजेत. यानंतरची मॅच जर पाहिली गेली तर क्षीरभैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली विरुद्ध दाभोळ बादशाह अशा 2 संघादरम्यान मॅच. दाभोळ बादशाह संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय, क्षीरभैरवनाथ सडवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. एका साईडला आयोजकांची टीम आपल्याला नंतर खेळताना पाहायला मिळेल. कल्पेश मांढरे, बाळा जाधव, नक्कीच 2 खेळाडू तालुक्यामधून अतिशय चांगलं क्रिकेट त्या दोघांकडून देखील पाहायला मिळालं. सडवली गावासाठी अनेक स्पर्धेमध्ये बक्षीस फेरीमध्ये देखील हा संघ जाताना पाहायला मिळाला आणि दोघांनी देखील आपल्या तालुक्यामध्ये सडवली गावाची एक छाप सोडली आहे. आणि आज मात्र हा पुढील सामन्यामध्ये हे 2 खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळतील. नौका खेळून नक्कीच सातत्याने सोबत घेऊन दोघांनी मात्र नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा मान सडवली गावाला दिला गेला आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथं मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज गोलंदाजीसाठी, अनिकेत स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला विशालने मात्र 1 षटकार 1 चौकार विशाल यांच्या बॅटमधून शेवटच्या 2 चेंडूवरती आले, परंतु धावा येताना पाहायला मिळाल्या. 12 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपल्यानंतर. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 51 धावा बनवायच्या त्या विजयासाठी. चांगला बॉल, ब्लॉक होलचा, उत्तर नव्हतं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात पहिल्या चेंडूवरती. अनिकेत याला जावं लागेल डगावच्या दिशेने. पहिला धक्का. आणि विशाल कांबळे, आत्ताच आम्हाला माहीत पडलं की 2 बंधू आहेत आणि राहुल कांबळे तर माघारी परतलाय, परंतु विशाल कांबळे अजूनही बॅटिंगसाठी आहे. 1 षटकार 1 चौकारांची बॅटिंग करतोय आणि मागील हप्त्यामध्येच 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता होती. तुडील संघासमोर खेळत असताना याच विशाल राहुल तुडीलमध्ये 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकून दिला होता. नवीन बॅटर मैदानामध्ये होते, बॅटची एज घेतली गेली. यश त्यांच्या मागे कोणती चुकी होणार नाही. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय करंजकोल संघाला. खेळाडू बाद. नितीन मात्र आल्या पावली माघारी परतलेत. गोलंदाज अरबाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. 2 खेळाडू माघारी परतलेत पहिल्या 2 चेंडूवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये मिलिंद. अजूनही 16 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. चांगला बॉल या ठिकाणी आहे. चेंडू तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक येईल का आणि हो कॅच पकडली गेली. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अरबाजच्या नावावरती. तिसरा धक्का. बॅक टू बॅक 3 खेळाडू माघारी. खेळाडू बाद. तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अरबाजच्या नावावरती. नवीन बॅटर नॉट स्ट्राईक एंडला शुभम. म्हणूनच की काय या
किंजलोरी संघाने मागील स्पर्धेमध्ये याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. हे मात्र हे गोलंदाज दाखवत आहेत. चौथा चेंडू निर्धाव, 3 विकेट घेतल्यात, हॅट्रिक घेतली. कॉन्फिडन्स मात्र नक्कीच गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो अरबाजचा वाढला असेल, कारण 4 चेंडूवरती एकही धाव दिली नाही आणि 3 प्रमुख खेळाडूंना माघारी परतवलंय. बॅटिंगसाठी विशाल कांबळे पाहूया आपल्या संघासाठी धावा बनवेल का, संघाचं विजयापर्यंत संघाला घेऊन जाईल का. अरबाज पुन्हा एकदा सज्ज होईल विशालसाठी. शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, एक धाव मिळते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय, धावफलक पुढे जाईल. जिथं मात्र धावसंख्या थांबली होती 12 वरती, तिथं आता पुढे जाते. एका धावेने 13 या धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शुभम आता मात्र बॅटिंगसाठी. काही कमी चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हव्यात अजूनही 50. 13 बॉल आणि 50चं समीकरण आहे. षटकार चौकार तुम्हाला खेळावे लागतील, जास्तीत जास्त षटकार, मोठमोठे फटके खेळावे लागतील. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असतील तर प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलंय तुम्हाला करो या मेरो नक्कीच करावं लागेल, प्रयत्न करावे लागतात. ब्लॉकलपतीचा होता, पॉईंटला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मिळते, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जातोय, धावफलक पुढे जातोय एका धावेने. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही, तुम्हाला षटकार चौकारच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. 12 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता करंज गोल संघाला. आमच्यासोबत गुणलेखक म्हणून ज्याला पोलादपूरचा वंडर बॉय, मयूर स्पोर्ट्स महाडचे ब्रँड अँबॅसिडर, तालुक्यातील अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी सातत्याने गाजवलं, अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह म्हटलं तरी काही वावगं ठरणारे असे सूरज सोनावणे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल सौद मात्र गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डॉट टाकला जातोय. धावा येणं आवश्यक आहेत प्रवीण सर, धावा येणं गरजेचं आहे, कारण आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 11. 49 धावा बनवायच्यात. म्हणजे वन साईड मॅच नक्कीच पाहायला मिळेल का. ओमकार घाडगे आपल्याला रविवारच्या दिवशी नक्कीच पाहायला मिळेल. उद्या दाखल होत आहेत, दोन्ही दिवस मात्र ओमकार घाडगे पाहायला मिळेल सर. इथं मात्र ऑन साईडला कार्पेटच्या साईने चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक येतोय अतिशय वेगात, तद्वर मात्र एकच धाव मिळते. आता चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडूमध्ये जर 10 बॉल पूर्ण विशाल कांबळे खेळला कुठंतरी, म्हणजे तुम्हाला 8 सिक्स मारायचे आहेत. 48 धावांची आवश्यकता 10 बॉलमध्ये. होऊ शकतं, परंतु ते करावं लागेल विशाल कांबळेला. 6 बॉल 7 षटकार मारण्याचा विक्रम देखील आहे चांदे ग्राउंडवरती याच खेळाडूचा सर. आता तो पराक्रम त्याला करणं गरजेचं आहे. संघ अडचणीत आहे, बॅकफुटवरती सापडलाय. आपण पाहतोय श्रद्धांजली चषक सडवली गावात, माझी सडवली माझा अभिमान असणारी ही स्पर्धा. ऑन साईडला मोठा फटका आणि पहिलाच षटकार मात्र येतोय. आता या षटकामध्ये विशाल कांबळेच्या बॅटमधून दोन बॉलमध्ये हा चेंडू लेग स्टम्पच्या बराच बाहेर व्हाईट बॉल टाकला जातोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळते.
धावा कळवा सर. एकच असणार. बावीसकर सरांना नक्कीच नियम माहिती आहे त्या मैदानातले, कारण गेल्या वर्षी बावीसकर सर या मैदानामध्ये होते आणि 3 दिवस अक्षरशः आपल्या पंचांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली होती. हेच मैदान नव्हे तर तालुक्यामध्ये असू द्या, तर रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल या परिसरामध्ये बावीसकर सरांचं खूप नाव आहे सर पंचांच्या भूमिकेसाठी. रायगड प्रीमियर लीगची सेमीफायनल देखील केली आहे. चेंडू हवेत तर आहे, क्षेत्ररक्षक डीपमधून येतोय परंतु नैसर्गिक अडथळा, चेंडू सीमा रेषेबाहेर, हा चौकार. सत्तावीस झालेत, अजूनही 36 बनवायच्यात. म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार तुम्हाला मारावे लागतील. तिसरी मॅच यूट्यूबला आमचे प्रेक्षक उशिरा जॉईन झालेत, त्यांच्यासाठी करंजगोल विरुद्ध किंजलोळ या दोन संघादरम्यान हे मॅच. फिल्डिंगचा संघ आहे, त्यांना दोन धावांचे आणि मैदानामध्ये गार्ड परिधान केले आपण. ते पंचांनी पाहिलं, हेरलं आणि लगेच तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. हे आपण सकाळीच पहिल्या मॅचपासूनच सांगितलं गेलं होतं. अशा प्रकारे कृत्य मैदानाच्या आतमध्ये करू नका, कारण यूट्यूबच्या मातून tenniscricket.in वरती ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्याचं तुम्ही बारकाईने लक्ष द्या त्या गोष्टींकडे. आता मात्र 34 धावांची आवश्यकता. 6 बॉल, अकूट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा ऑन साईडला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. फैसल गोलंदाजीसाठी बॅटिंग देखील एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता गोलंदाजी देखील अष्टपैलू कामगिरी, आणि म्हणूनच की काय मागील स्पर्धेमध्ये याच मैदानात त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं. लेग ब्रेक होता हलकासा, त्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे पाहत राहील. चेंडूला पाठवलंय सीमा पार, येतोय हा खणखणीत असा षटकार. चार बॉल आणि 27ची आवश्यकता. यानंतर दाबीळ बादशाह विरुद्ध शिरभैरवनाथ सडवली क्रिकेट क्लब दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच असेल पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा श्रद्धांजली चषक आणि सडवली संघटन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. चेंडू सीमा पार, येतो हा षटकार. आणि 21 धावांची आवश्यकता. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज जर पाहिलं तर गाव टू गाव महाड पोलादपूर तालुक्यातील नक्कीच 8 संघ खेळताना पाहायला मिळाले. उद्या देखील आपण जर पाहिलं तर आणि पुन्हा एकदा विशाल कांबळे याच्या बॅटमधून मोठा लांबवरचा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. फसवा बॉल, स्लो रन पद्धतीचा गती कमी केली, फलंदाजाला थांबवलं या चेंडूवरती. आता मात्र सामन्याची औपचारिकता. 1 बॉल शिल्लक आहे, 15 धावांची आवश्यकता.
एक बॉल 15. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आणि विजय मिळवला जातोय. विजयी घोडदौड मात्र कायम ठेवली आहे किंजोळी या संघाने. वेल प्लेड. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि यानंतरची मॅच आपल्या समोर रंगेल.